राहणं कुठं? फुलेवाडी. ओके ओके. आता मला सांगा हे कोणतं आता पीक आहे सध्या? ते निरवा आहे, तिसऱ्या वर्षाचं खोडवा आहे. तिसऱ्या वर्षाला खोडवा आहे. खोडवा आहे. ओके, म्हणजे पहिला लावण केली, पहिली लावण, नंतर खोडवा? दुसरं 2 नंबरचं खोडवा, नंतर आता हे तिसऱ्या वर्षी आहे. नंतर तिसऱ्या वर्षाला आहे. ओके ओके ओके. आता मला एक सांगा, ज्यावेळी तुम्ही आमचं वर्धन ऑर्गॅनिकचं जेव्हा तुम्ही टॉनिक घेण्याच्या अगोदर हा. तुमच्या प्लॉटची कंडिशन काय होती? ऊसाची उंची कमी होती. उंची कमी होती. बर. आणि पानं बी एकदम बारीक होती. बर. आणि जरा साधारण पिवस होतं, कारण मी लागवड बी कमी वापरलेली. हा हा हा. आता हे 1.5 एकराचं प्लॉट आहे. अच्छा. 1.5 एकरात मी नसली साप होती. हा. काय साप कमी होती, सगळंच होते. त्यानंतर मला वर्धन आले ते साहेब आले, आमचं ती वापरा म्हणून नसती फवारणी मला द्या म्हणून. बर. हळूहळू आता काय होणार नाही म्हणून. बर. काय हा. ते मला फवारणीसाठी हा. हा. टॉनिक दिले, ते मी मारल्या ते 15 दिवसाचा रिझल्ट आहे. ओके ओके. काय चांगला रिझल्ट आलेला आहे. पाण्याची रुंदी, हा. जाडी, हा. ऊसाची उंची हा. झालेली आहे, चांगली झालेली आहे. आहे. ओके ओके. म्हणजे जवळपास बघायला गेलं तर ज्यावेळी यांचा ऊस वगैरे तुटला, खोडवा तुटला, त्या खोडवा तुटल्यानंतर त्यांनी फक्त याला साप पोती फक्त युज केलेले आहे. आणि साप पोत्यांचा वापर केल्यानंतर जर प्लॉटची जर कंडिशन बघायला गेली तर पानं पिवळी पडलेली होती आणि त्या पद्धतीनं ऊसाची प्लॉटची उंची सुद्धा वाढलेली नव्हती किंवा पानाची साईज सुद्धा त्या पद्धतीनं झालेली नव्हती. पण आपल्या प्रोडक्टच्या माध्यमातून म्हणजे बायोवर्धन प्लस आणि बायोवर्धन फस्टर याची यांनी पहिली फवारणी केली आणि फवारणी केल्यानंतर विदिन 15 दिवसामध्ये जवळपास बघायला गेलं तर 2 फुटाने याची उंची वाढलेली आहे आणि पानाची साईज बघायला गेलं तर जवळपास 3 फुटाच्या अंतरवडी पानाची साईज आलेली आहे आणि खूप छान रिझल्ट आलेला आहे. बंद्रे साहेब, मला तुम्ही सांगा या प्रोडक्ट बद्दल तुम्ही समाधानी आहात का? अगदी समाधानी आहे. अगदी तुम्ही समाधानी आहे ना?